आणि मल्हारराव होळकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काही मराठी फौज यमुनेच्या उत्तर भागात पाठवून तिकडे खंडणी गोळा करायला पाठवली होती, ते फिरोजाबाद वगैरे या भागात. ही मराठी फौज जेव्हा खंडणी गोळा करून पुन्हा यमुनेच्या दक्षिण तीरावर येत होती, तेव्हा आग्र्याचा मुघली सुभेदार सादत खान यांनी त्या फौजेवर छापा घातला. त्या झालेल्या अकस्मात हल्ल्यात काही मराठी सैनिक धारातीर्थी पडले होते. पण ह्या गोष्टीचं सादत खानाने फार वाढवून बादशाहकडे कळवलं. सादत खानाने सांगितलं की त्यांनी मराठी फौजेचे 1,500-2 हजार सैनिक मारले आहेत, मराठ्यांची ताकद त्यांनी कमी केली आहे आणि बाजीरावांना तर त्यांनी चंबळच्याही पलीकडे ढकलून दिलं आहे. वास्तविक बाजीराव साहेब होते यमुनेच्या दक्षिण तीरावर आणि चंबळ आहे मध्य प्रदेशात. या सगळ्यांनी बादशाह सुद्धा फार खुश झाला होता. कित्येक दिवसांनी कोणीतरी बाजीरावांवर विजय मिळवला होता आणि त्यामुळे त्याला फार आनंद झाला. सादत खानाचा त्यांनी मान सन्मान केला. सादत खानाच्या अधिपत्याखालची फौज त्यांनी वाढवली, त्याला बक्षिसं दिली. जेव्हा बाजीरावांना ही बातमी कळली की आपल्याबद्दल मुघलांच्या दरबारात सादत खानाने असं काही सांगितलंय, तेव्हा बाजीराव म्हणाले होते की बादशास जे सत्य भासले ते मिथ्या केले पाहिजे. त्यास विचार 2, एक आग्र्यात जाऊन सादत खानासच बुडवावे किंवा दिल्लीत जाऊन दिल्लीचे पूर जाळावे. बाजीरावांची ही वाक्य त्यांनी त्यांच्या धाकट्या बंधू म्हणजे चिमाजी अप्पांना लिहिलेल्या पत्रातली आहे.